नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। असा हा भिजवलेला साबुदाणा आणि उकडलेला बटाटा याचं योग्य प्रमाण घेऊन आपण त्यापासून उपवासाचे वाढवणीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो। त्याच प्रकारे मी उपवासाचे बटाटा साबुदाण्याचे पापड बनवून घेतलेले आहेत आणि ही पापड बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे, कोणालाही सहज बनवता येईल। ही सविस्तर रेसिपी बघण्यासाठी फोटोच्या खाली त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा। त्याच प्रकारे कालच मी बटाटा साबुदाण्याचं हे सारण तयार करून त्यापासून उपवासाची चकली बनवून घेतली आणि आज त्याच पिठाचा वापर करून मी इथे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे बनवून घेतलेले आहेत आणि हे कुरकुरे एवढे झटपट बनतात ना, तर फक्त 15 ते 20 मिनिटात माझे इथे 1.5 किलो सारणाचे कुरकुरे बनवले गेलेले आहेत आणि हे कुरकुरे संध्याकाळपर्यंत आरामात वाढतात। फक्त दुसऱ्या दिवशी परत अजून एक दिवस उन्हात वाळवले तर तुम्ही वर्षभर हे कुरकुरे डब्यात भरून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। हे कुरकुरे दिसायला जेवढे छान दिसतात तसे तळून देखील खायला खूपच छान लागतात। मुलं तर खूपच आवडीने खातात। आपण उपवास नसतानाही केव्हाही अशा प्रकारे कुरकुरे हे तळून खाऊ शकतो। कोणाच्या लक्षात देखील येणार नाहीत की हे घरी बनवलेले कुरकुरे आहेत असं। तर अशी ही रेसिपी तुम्ही देखील नक्की तयार करून बघा आणि अशाच माझ्या सर्व प्रकारच्या रेसिपी व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुमच्या मैत्रिणींना कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच उपवासाची चमचमीत रेसिपीसह। धन्यवाद।